आम्ही धुळे जिल्हा सोनगिर गाव. काय त्रास होता आजीला? आमच्या आईला गुडघ्यांचा त्रास होता. अच्छा. बसताना उठताना उभं राहता येत नव्हतं आणि खूप वेदना खूप होत्या. इतक्या वेदना होता की ते खूप ते सांगू शकत नव्हती. आणि आम्ही यापूर्वी भरपूर डॉक्टरांचा हे केलेला आहे, आम्ही उपचार केलेला आहे, पण आम्हाला कुठंच फरक तसा जाणवला नाही. परंतु काही दिवसापूर्वी एक फेसबुकला एक गणपतराव मवाळ या चोंडी गावाचं बुवा एकदा याल आणि वेदना विसराल ह्या गोष्टीला अनुसरून एक विश्वास ठेवला शेवटचा. एक विचार केला की आईला शेवटचं बुवा माझ्या आईचं वय आज 69 वर्ष वय. त्या वयामध्ये बुवा शेवटी का असे ना आपण थोडंसं रिलीफ दिलं पाहिजे बुवा अशी एक इच्छा व्यक्त केली आणि सरांची भेट घ्यावी. आम्ही एक विचार मनाशी बाळगून आज रोजी मी भेट दिली. आईला आणताना पायऱ्या देखील चढता येत नव्हता, वाकून चालत होती. परंतु आज पहिल्याच भेटीमध्ये आम्हाला किमान 100% तर नाही पण 40% आम्हाला गुण आलेला आहे. अतिशय माझी आई आनंदी झाली. माझ्या आईला थोडा वेदना झाल्या, उपचार करताना थोड्या वेदना झाल्या, परंतु ते सण आम्ही दोघं भाऊ बहिणी सोबत होतो. आम्ही थोडा धीर दिला आईला, आईने थोडं सहन केलं. पण आई तिथून उपचार घेतल्यानंतर सरळ झाला. पाय वाकडे होते, चालत होती, मग उपचार केल्यानंतर आई डायरेक्ट सरळ चालायला. मी विनंती करतो. आणि गुडघे पण असे वाकत नव्हते, पण उपचार केल्यानंतर असे पूर्ण पाय सरळ झाले. आधी वाकत नव्हते, गुडघे वाकलेले गुडघे होते. आता माझी आई सरळ उभी राहताना दिसते, पूर्वी अशी वाकडी उभी राहताना दिसत होती. मला पण आनंद झाला. मी या व्हिडिओच्या माध्यमाने विनंती करतो की एकदा अवश्य भेट द्या, सरांची भेट घ्या. आपण भरपूर पैसा, मी एवढा पैसा टाकलाय माझ्या आईसाठी मी सांगू शकत नाही या ठिकाणी, पण सरांकडे येऊन अगदी कमी खर्चात तुम्ही निश्चितपणे बरे व्हाल ही मी शाश्वती देतो, अगदी गॅरंटी देतो. आणि आता परत सरांनी आम्हाला 15 दिवसात बोलवलंय. आम्ही 100% आईला आणणार आणि इथून बरे करून घेऊन जाणार. आजी काय वाटलं मग कसं गुडघा काय चांगलं वाटलं? अरे वा. ही पावती असते पण आजीला ऐकायला अजिबात सुया बरं सुयाचा प्रकार होईल का नाही सुया घालून काही फरक पडत नाही. पाणी झालं जुयाला ऍडमिट कर, आमिनेरला ऍडमिट कर, भुसावळला केलं पण कुठंच बडा लुगडा 2-3 लुगडा फेकायच्या. आज जो फरक मिळाला तो आम्हाला सरांकडे मिळालेला आहे. समाधानी झालोय आम्ही. अवश्य भेट द्या ही कळकळीची विनंती. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू सर.